कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, त्याने त्या संकेत नावाच्या पोराला किती मारलंय, पार कपाळाला खोक पडल्या त्याच्या। आता ह्यांच्या बऱ्याच गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं, पण आता ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष नाही करू शकत। लई सेन्सिटिव्ह मॅटर होता हो। आम्हाला जेव्हा कळलं ना, आम्ही ताबडतोब गेलो तिकडं। बरं झालं आम्ही तिकडं गेलो, कारण ते तर म्हणत होते यांना पोलिसात द्या अशी मागणी होती त्यांची। आम्ही समजवलं त्यांना, लई म्हणजे लई राडा केला त्या पोराच्या आई बापानं, आमचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते। बरं खरं खोटं करायला ह्यांना खोलीत बोलिवलं तर बाई ऐकून घ्यायलाच तयार नाही। नेहमी सारखं स्वतःच म्हणणं खरं करतात, म्हणतात मारलंच नाही आम्ही त्याला। नाही कारण त्यांनी खरंच मारलं नसणार, मला खात्री आहे। तर घ्या तुम्ही ना त्यांचीच बाजू घेणार। नाही बाजू घेत नाही। बाजू घेते नाही तर काय, तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यावर। नाही 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 प्रेम नाही, प्रेम आहे, मी बाजू घेत नाही म्हणलं। नाही तुम्ही त्यांचीच बाजू घेणार, त्या चुकीचं वागत्यात असं तुम्हाला कधी दिसतच नाही। पण ठीक आहे, तुमचा जर विश्वास असेल की त्या असं काही करू शकत नाहीत तर आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू। हा ठेवू तुमच्यावर विश्वास। अधिपती तुमच्या विरुद्ध आम्ही कवा गेलो नाही आणि जाणार बी नाही। तुम्हाला जर वाटत असेल की तो पोरगा खोटं बोलतोय तर त्या पोराला शाळेतनं काढा। हा कारण त्याला शाळेतनं काढल्यावर बाकीच्या पोरांना कळेल की खोटं बोलल्यावर काय होतं ते। नाही नाही नको, त्या पोरग्याला तर कशाला शाळेतनं काढून टाकायची गरज नाही हो व्हायचं। असं कसं अधिपती, या प्रकरणावर काहीतरी ऍक्शन तर घेतली पाहिजे का नाही? त्या दोघांपैकी एक कुणीतरी खोटं बोलत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे का नाही? तुम्हाला ठाव आहे की आपण चुकीच्या गोष्टी सहन करत नाही। आपल्या घरात पण काही चुकीचं झालं तर आपण त्याला शिक्षा देतोच की। तेव्हा आम्ही बघत नाही का आमची आई आहे का बहीण आहे का आणखीन कोण आहे, सगळ्यांना समान न्याय आहे का नाही? होय बरोबरच आहे की, पण मला असं वाटतं की या मॅटर मध्ये काहीतरी गैरसमजच झालेला असणार आहे। अहो त्या पोराच्या डोक्यावर खोक पडेपर्यंत कसला गैरसमज झाला असेल? नाही पडली असेल, खूप पडल्याच म्हणजे, पण मास्तरीन बाईंनी काय केलं नसणार आहे असलं मला चांगलं माहित आहे। तर पोरं बारकी कशाने असते, तुम्ही पोरा ठोराची कुठं तर झाली असतील भांडणं, आणि मग ते कशावर तरी खपवायचं कुठेतरी म्हणून मग बाईंनी मारलं म्हणून सांगितलं असेल पोरांनी। पोरं कशाने असते तुम्ही? मग त्यांनी बाकी कुठल्या शिक्षकाचं नाव का नाही घेतलं? हा सुनबाईंचंच का घेतलं? ते आता काय मला माहित नाही, ते घेतलं त्यांनी मास्तरीन बाईंचं नाव, पण मला मास्तरीन बाईंविषयी पक्क माहित आहे। अहो विद्यार्थी म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असते, त्या असं काय करणं शक्यच नाही। तर पोरासने शिक्षण मिळावं म्हणून एवढं ते जीवाचं रान करतात आणि पोरासने मारतील उद्या। उलट कुणी असं केलं ना, उलट त्या माणसाविरुद्ध या आवाज उठवतील, असल्या आहेत या। त्या स्वतः असं कवा कर शक्यच नाही, तर शक्य नाही। एवढं झालं तरी अजून बी तुम्हाला त्यांच्याबद्दल कळवळ आहेच का? कारण मला चांगलं माहित आहे आमच्या मास्तरीन बाई कशा आहेत ते। अधिपती आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा। तुम्ही त्यांना आमची आमची म्हणता, पण त्या तुम्हाला आपलं समजतात का? घर सोडून निघून गेल्या, समजून घ्या जरा। तुमच्या मनातल्या सुनबाई आणि जगातल्या सुनबाई वेगळ्या आहेत। तुमच्या समोर अगदी गोड गोड वागतात, जगासमोर लई वेगळ्या आहेत त्या। आज आम्ही जे बघितलं ते तुम्हाला कसं सांगावं तेच कळत नाही। एवढे भोळे कसे हो तुम्ही अधिपती? नका घेऊ त्यांची बाजू। त्यांनी आपल्या विरुद्ध तक्रार केली पोलिसात, हा म्हणजे त्यांची मजल कुठवर गेली ते बघा की जरा। आणि आज आपल्यावरचा राग काढायचा म्हणून त्या एवढ्याशा बारक्याशा पोराला मारलं, उद्या अजून काय करतील? डोळे उघडा आणि जरा बघा नीट काय वागत्यात त्या। तुम्ही एवढं प्रेम करता त्यांच्यावर, पण समोरचा माणूस बी आपल्यावर प्रेम करतो का ह्याचा जरा तरी विचार करा की। अधिपती तुमचं प्रेम निष्ठा सर्व काही आहे, पण ते सगळं एकतर्फी आहे। आता आमचा स्वभाव जाय तसला, काय करायचं? दुसऱ्या बाजूने ते असलं पाहिजे ना, तिथून सगळा ठणठा ना। कशा पायी प्रेम करता हो एवढं त्यांच्यावर? त्यांना काही किंमत आहे का तुमच्या प्रेमाची? काय जाऊ दे सोडा, आता यो काही सौदा आहे तिकडून असेल तरच आपण बी प्रेम द्यायचं। प्रेम प्रेम आहे। अहो पण एवढं प्रेम करताना समोरच्या माणसाची पात्रता आहे का नाही हे तरी बघायला नको का? काय तेच बघता येत नाही ना आम्हाला, आमचं प्रेम आंधळ आहे असं म्हणा पाहिजे। तर आंधळ पण आहे आणि एकतर्फी पण आहे। असं राहून कसं चालेल अधिपती? काय करायचं आता तुमचं? बरं ठीक आहे, आता तुम्ही काही करू नका, आता तुम्ही शांत राहा। फक्त माझी एक मागणी आहे तेवढी पूर्ण करा। कसली मागणी? मास्तरीन बाईसनी शाळेतून काढू नका, एवढी एक मागणी पूर्ण करा बस। त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत,
अक्ष त्यांना आपल्या दोघांवर संशय आहे. आणि काय आपण दोघं बरोबर होतो ना, म्हणून त्यांनी तुला त्यांच्या गाडीत सोबत नाही. सध्या बोलणं होत नाहीये तुझ्या बाबांशी, म्हणून सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत. एकदा बोलणं झालं ना की सगळं ठीक होईल. हं? हो पण आईसाहेब त्यांनी असं काही केलेलंच नाहीये. तर मला विश्वास आहे. अधिपती तुम्ही लई आंधळा विश्वास ठेवताय त्यांच्यावर. नाही नाही, पोरांच्या बाबतीत, त्या शाळेच्या बाबतीत ते असं करूच शकत नाही. मला चांगलं माहिती आहे. त्यांना प्लीज शाळेतनं काढू नका आईसाहेब. तुम्हाला खरंच असं वाटतंय? होय होय, मला खरं असं वाटतं. मनापासून? मनापासून वाटतंय. आणि माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का आईसाहेब, आता त्या आपल्या घरला यायला तयार नाहीत म्हणून आपण त्यासनी शाळेत बी यायला बंदी घालायची, हे काय बरोबर होणार नाही. आणि आपल्या घरला बी त्यासनी जेव्हा यायचं असेल तेव्हा ते येऊ देत, त्यांची मर्जी. घर आणि शाळेचा मॅटर वेगळा आहे अधिपती. हा नाही, तेच म्हणून मला काय वाटतंय, आता आपण काहीच ऍक्शन घ्यायला नको. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी, पण आपण स्वतःहून काय त्यासनी कामावरून काढायला नको, ते काय बरोबर नाही. आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल अधिपती. नाही नाही नाही, असं काही होणार नाही. तर त्यांचं बघून बाकीचे शिक्षक पण पोरांना मारू लागले तर? हाय ना, असं कशाला, काय मारकुटे येतो शिक्षक. चांगली गोड माणसं आहे सगळी, फुलपगारी वगैरे फुलासारखी माणसं आहेत. असं काय होणार नाही, मी हमी देतो. त्या पोराच्या आई बापानं पोलिसात तक्रार केली, मग कारण आमच्या मोरं एकच टोमणं लावलं होतं त्यांनी, पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा. हा, त्याने उगा पोलिसात तक्रार केली तर शाळेवर बालंटे यायला नको. नाही, असं बी होणार नाही. काय सगळ्या गोष्टींची एवढी खात्री कशी काय तुम्हाला? हा, त्या पोराचे आई बाप ऐकणाऱ्यातले नाहीत. नाही, मी त्या पोराच्या आई बाबा संग बोलू नका. ते काय तक्रार बिक्रार काय देणार नाहीत मला. आणि ते हो मॅटर काय आता लई वाढवायला नको, आता संपवून टाकूया, मिटवून टाकूया. झालं ते झालं. प्लीज आई साहेब. नाही, ते प्लीज बिलीज म्हणू नका आम्हाला. तुम्ही एवढं सगळं करून आलायस, आता काय बोलणार आम्ही? होऊ दे तुमच्या मनासारखं, नाही काढणार आम्ही त्यासनी शाळेत. पण परत जर का असं काही झालं तर मग आम्ही तुमचं काय ऐकणार नाही, आधीच सांगून ठेवतो. नाही, असं काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा, मी कसं, मी कुठे टेन्शन नाही. किती बी नाही म्हणला तरी चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय की. अहो नाही नाही, कुठलं टेन्शन काय. काळजी वाटते हो अधिपती तुमची, नका एवढा त्रास करून घेऊ. किती बी नाही म्हणला तरी चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय की तुमच्या. उगा हसू नका आता. हा, नका एवढा त्रास करून घेऊ. त्यांना आम्ही नोकरीवरनं काढू नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत, किती इनवण्या केल्यात. पण त्याचं त्यांना काय आहे का? त्यांना त्यांचीच पडलेली आहे. असं काही सुद्धा नाही आई साहेब. ही वेळ आहे फक्त आपल्या घरावर आलेली, ती निघून जाणार. येऊ मी? झोपा तुम्ही. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.